दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज स्थान दर्शन या सदरामध्ये श्री क्षेत्र खडकुली जे जायकवाडी धरणामध्ये आपले काही स्थान आहेत ते 2019 नंतर पहिल्यांदाच उघडे झालेले आहेत। ते कुठले स्थान उघडे झालेले आहेत ते पाहणार आहोत आणि खडकुलीला जाण्याचा महत्त्वाचे मार्ग कोणते आहेत ते देखील आपण व्यवस्थित पाहणार आहोत। त्याच्यानंतर खडकुलीच्या जे दक्षिण भागातली काही स्थान आहेत ते देखील आपण कुठले कुठले ओपन झालेले आहेत तेही पाहणार आहोत। प्रत्येक स्थानाची माहिती तसेच त्या स्थानावर कसं जाता येईल हेही आपण पाहणार आहोत। हुडीचे किती पैसे घेतात, त्याच्यानंतर आपण जर या स्थानावर किंवा स्थान वंदन करत असताना जर कधी उशीर झालेला असेल तर कुठल्या स्थानावरती आपण मुक्कामाला थांबू शकतो, कुठे व्यवस्था होऊ शकते तेही आपण पाहणार आहेत। त्याचबरोबर प्रत्येक स्थानावरचं तुम्हाला संपर्क जो काही नंबर आहे तोही या व्हिडिओमधून देणार आहेत। सर्वात प्रथम आपल्याला खडकुली या स्थानाला जर जायचं असेल तर सगळ्यात सोपा आणि सगळे स्थान होण्यासारखा एक मार्ग जो आहे तो सुरुवातीला मी आपल्याला सांगत आहे। खडकुली हे स्थान संभाजीनगर अहमदनगर मार्गावर मध्येच भेंडाळा म्हणून एक गाव आहे। या गावापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावरती नवीन आगर वाडगाव आहे। त्या भेंडाळ्या फाट्यापासून आपल्याला पूर्वेला आगर वाडगावला जायचंय। तिथून जे काही गळलिंब आहे तिथून पुढे धनगरपट्टी म्हणून एक जुनं गाव आहे, त्या गावामध्ये आपल्याला जावं लागतं। जवळपास आगरवाडगावहून जवळपास 6-7 किलोमीटर अंतरावर आहे। काही ठिकाणी थोडासा कच्चा रस्ता आहे आणि धनगरपट्टी या गावात गेल्यानंतर आपले काही साधक बंधू वगैरे तिथे असतात आणि धनगरपट्टीहून साधारण 6 ते 6.5 किलोमीटर अंतरावर जायकवाडी धरणाचं जे काही बॅक वॉटर आहे तिथे काही होड्या लागलेल्या आपल्याला दिसतील आणि लोकांची सध्या तर गर्दीच आहे आणि तिथून होडीत बसून आपण खडकुलीचे जे काही स्थान आहे ते वंदन करू शकतो। आता खडकुलीचे कुठले कुठले स्थान वंदन आपण करू शकतो, काय काय उघडं झालेलं आहे, तर खडकुलीचं मुख्य मंदिर जे आहे 3 मजली ते सध्या परिपूर्ण उघडं आहे। त्याच्या जवळच उत्तरेला जे आहे ते आहे नगर भविष्य कथन जे स्थान आहे ते उघडं आहे। त्याच्यानंतर पश्चिम बाजूचं जे काही स्थान आहे ते आहे गोविंदावर कपाट पडणे ते एक स्थान आहे। त्याच्यानंतर दक्षिणेला जे आहे इंद्रभटा फुटा प्रसाद दान तेही स्थान आहे। सर्पदोष माळी रक्षण हे स्थान सध्या मेन जे मंदिराजवळ आहे ते उघडे झालेले आहेत। ते झाल्यानंतर आपण खडकुलीच्या परिसरातीलच एक जे स्थान आहे ते आदरणीय वंदनीय आपले गुरुवर्य नागदेवाचार्यांचे ज्या ठिकाणी अनुसरण विधी घडली ते स्थान म्हणजे संगमेश्वरचं छोटंसं बेट आहे, तेही उघडं झालेलं आहे। त्या ठिकाणी एक पुरातन हेमाड मंदिर होतं अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे। काही पुरातन दगडाचे जे काही अवशेष आहे ते तसेच आहे। पूर्ण मोठा ओटा आहे तोही सगळं आपण नमस्कार करण्यासाठी उपलब्ध आहे। एक वरती एक ओटा बांधलेला आहे तेही बऱ्याच वर्षानंतर उघडं झालेलं आहे, तिथेही आपण ते स्थान वंदन करण्यासाठी तो उपलब्ध आहे। म्हणून ही पवित्र भूमी संगमेश्वरची आपण वंदन करण्यासाठी जातो तिथे। त्याच्यानंतर आणखी एक स्थान आहे तिथे, ते सध्या पाण्यात आहे। 2019 मध्ये प्रथमच ते चिंच कपाट जे स्थान आहे ते उघडं झालेलं होतं आणि खाली जी गुंफा आहे तिथं 4 स्थान आपले आहेत पण सध्या ते पाण्यामध्ये आहे। 2019 मध्ये चिंचेचे झाड जे आहे दिसत होतं बऱ्यापैकी, जवळच त्या जे भुयार होतं त्याच्यावरती आपले एक स्थान मांडलेलं आहे, त्याच्यावर जाळी बसवलेली आहे आणि अतिशय सुंदर तो परिसर आहे।
आणि एक भावपूर्ण लीळा ते स्थान आपण त्या ठिकाणी आठवू शकतो, पाहू शकतो. पण सध्या ते पाण्यात आहे. यदा कदाचित जर पाणी कमी झालं तर चिंच कपाटचं जे काही चिंचाचं झाड आहे तिथलं जे वरचं स्थान आहे तेही आपण वंदन करू शकतो, पण सध्या ते पाण्यात आहेत. त्याच्या समोरच्या बाजूलाही जे सावखेड्याचे स्थान वगैरे आहेत, पोथीमध्ये उल्लेख आहे, तेही सध्या पाण्याखाली आहे. त्याच्यामुळे तिकडचे स्थान आपण वंदन करू शकत नाही. आपण खडकुलीचे स्थान वंदन केले. खडकुलीला भेंडाळ्या फाट्यावरून जाण्याचा मार्गही आपण पाहिलेला आहे. पण दुसरा एक मार्ग आणखी एक सांगतो तुम्हाला. संभाजीनगरवरून आपण अहमदनगरकडे जर जात असेल तर ढोरेगाव पासून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर व लिंबेजळगाव पासून 3-4 किलोमीटर अंतरावर मध्ये जो काही फाटा आहे तो इसारवाडी फाटा आहे, जो बिडकीनकडे जातो आणि मोठा हायवे आहे. त्या रस्त्याने, बिडकीनच्या रस्त्याने जाताना साधारण 12 किलोमीटर अंतरावर जायचं आणि तिथून मांडवा एक गाव आहे, साधारण 2 किलोमीटर अंतरावर मांडवे गाव आहे आणि मांडव्या गावापासूनच 4 किलोमीटर अंतरावर आपलं खडकुलीचं जे काही आश्रम आहे तिथूनच जवळ धरण जे आहे ते आपल्याला दिसतं आणि तिथूनही होड्यांनी आपल्याला खडकुलीचे स्थान आपल्याला करता येतात. हा एक मार्ग झाला. जर आपण पैठणवरून बिडकीन मार्गे जर येत असेल तर बिडकीनवरून गंगापूरला जाणारा जो काही रस्ता आहे त्या रस्त्याने पुढे 10-12 किलोमीटर पुढे यायचं आणि त्या रस्त्याने आल्यानंतर तुम्ही पुन्हा मांडवा या गावाला जाऊ शकता आणि मांडव्यावरून पुन्हा आपण खडकुलीला जाऊ शकतो. हा एक मार्ग झाला. आपण संभाजीनगरवरून जर येत असेल तर आणखी एक मार्ग आहे, जे वाळूज गाव आहे. या वाळूज गावातूनच आपल्याला मांडवे या गावावरून खडकुलीच्या स्थानावर जाता येते. ही व्यवस्थित माहिती तुम्हाला मुद्दाम दिलेली आहे. बऱ्याच लोकांची जमलिंग होते. त्याच्यानंतर आपण खडकुलीचं स्थान वंदन केलं. धनगरपट्टीकडून जर आपण स्थान वंदन केलेलं असेल, खडकुलीचे आपले 5 स्थान वंदन झाले आणि येताना पुन्हा आपण धनगरपट्टीवरती आल्यानंतर धनगरपट्टी जे काही गाव आहे तिथून पुढे 3 किलोमीटर अंतरावर जुने आगर वाडगाव, आता सध्या ओस पडलेले आहे, पण तिथे गोदावरी पात्रात किंवा धरणाच्या पात्रात आपली 2 स्थान आहेत. त्याच्यामध्ये एक स्थान आहे आसन स्थान आहे आणि एक आहे वस्ती स्थान. हिंसा निमित्ते जे काही प्रयाण आहे ते स्थान त्या ठिकाणी आहे आणि हे देखील कायम पाण्यात असतं, पण या वर्षी ते पूर्णपणे उघडे झालेले आहे स्थान वंदन करण्यासाठी. गाडी शेवटपर्यंत जाते. आगरवाडगावची 2 स्थाने झाले. पुन्हा आपण तिथून धनगरपट्टी जी आहे तिथे यायचंय. धनगरपट्टीवरून पुन्हा आगरवाडगावच्या दिशेने आपल्याला जायचंय आणि मध्ये काही अंतर गेल्यानंतर साधारण 4 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर डाव्या बाजूला जायकवाडी धरणामध्येच कळनिंबाचं आपलं स्थान आहे. भूतानंदाचं जे काही स्वामीजींनी लीळा सांगितलेली आहे ते स्थान त्या ठिकाणी आहे. आणि तिथे कसं जायचं तर तिथे जवळपास कोणी जर तुम्हाला भेटलं तर त्यांना सांगायचं लिफ्टकडे जाणारा मार्ग कोणता आहे. लिफ्ट कुठे आहे जर सांगितलं तर तुम्हाला त्या लिफ्टच्या जवळच आपलं स्थान आहे आणि लगेच तुम्हाला सापडू शकतं. वस्ती स्थान आहे आणि लिफ्टच्या अगदी जवळच आहे. ते देखील पूर्णपणे पाण्यात असतं. आता आपण खडकुलीचे सर्व स्थान वंदन केले. त्याच्यानंतर आगरवाडगावचे 2 स्थान वंदन केले, उत्तर भागातले, आणि त्याच्यानंतर उत्तर गळनिंब जे आहे तेही आपण वंदन केलेले आहे. हे कुठले आहेत? उत्तर गळनिंब, भूतानंदा किंवा सर्व गावांना भयमुक्त कसं केलं याची लीळा त्या ठिकाणी स्वामींनी निरूपित केलेली आहे. आपण खडकुलीचे, आगरवाडगावचे आणि उत्तर गळनिंब सध्या स्थान वंदन केलेले आहे. तिथून पुढे आपण जे नवीन आगरवाडगाव आहे तिथे आपण येऊ शकतो.
तिथंच एक भव्य आपलं आश्रम आहे, एक सुंदर मंदिर आहे, श्रीकृष्ण मंदिर. तिथे आपले जे काही आई व इतर जे काही सद्भक्त आहे तिथं आपली चांगली व्यवस्था करू शकतात. आपण तिथं मुक्कामालाही राहू शकतो, त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकतात. त्यांचा नंबरही मी देणार आहे. जर तिथं थांबायचं नसेल तर आपण लगेच पुढे पुन्हा भेंडाळा फाट्यावर यायचं. भेंडाळ्यावरून आपल्याला प्रवरा संगम जे आहे, गोदावरी जायकवाडी जे पूल आहे ते पूल ओलांडून पुढे प्रवरा संगम आहे. त्या प्रवरा संगम वरून पूर्वेला 2 रस्ते आहेत तिथून, पण दोन्ही एकाच मार्गे पुढे जातात. मग तिथून जे आहे गळनिंबकडे जाणारा रस्ता, वरखेडकडे जाणारा रस्ता, तो एकच रस्ता आहे. साधारण प्रवरा संगम पासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती गळनिंब हे गाव आहे. तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. पण हे दक्षिणेकडील असल्यामुळे नगर जिल्ह्यात गेलेले आहे. आपण प्रवरा संगम वरून दक्षिण गळनिंबाला गेलो. गावात गेल्यानंतर तिथून साधारण 2 किलोमीटर आपल्याला उत्तरेला जावं लागतं. तिथे गेल्यानंतर काही अंतरावर एक महादेवाचं एक पिंड आहे, एक छोटंसं मंदिर आहे. तिथून पुन्हा डावीकडे वळून पुन्हा आपल्याला उत्तरेकडे जावं लागतं आणि ते आहे ओशाड भागातील जे गळनिंब आहे तेथील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वस्ती स्थान आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तर गळनिंबहून आपल्या उत्तरार्धामध्ये दक्षिण गळनिंबला आले. त्यांचा या ठिकाणी एक मुक्काम झालेलं होतं आणि अतिशय रमणीय एकांतातलं हे स्थान आहे, ऊर्जा देणारं स्थान आहे. आपण जे वस्ती स्थान आहे गळनिंबचं एक स्थान वंदन केले. आता गळनिंबचं 2 नंबरचं जे काही स्थान आहे ते आहे कोटेश्वर. तिथून साधारण 1 किलोमीटर अंतरावर आपल्याला दिसतं ते, आणि तिथूनच जे वाळूच्या गाड्या वगैरे जातात त्या रस्त्याने आपल्याला जावं लागतं आणि आपल्याला कोटेश्वर जे पोथीमध्ये उल्लेख दिलेला आहे कोळेश्वर म्हणून ते स्थान आपल्याला दिसतं. तिथं जवळपास 6 स्थान आहेत. त्यातली महत्वपूर्ण जे लीळा आहे परसनायका स्थिती देणे जे काही स्थान आहे ते तिथं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने संहार प्रकरण जे निरूपण केलेले आहे ते त्या स्थानावरचं आहे. म्हणून आपण ते स्थान वंदन करण्यासाठी तिथं जाऊन ते स्थान वंदन करून आपण पुढच्या स्थानाला जाऊ शकतो. हे देखील स्थान अतिशय नयनरम्य आहे, कायम पाण्यात असतं. आता आपण सध्या कोटेश्वरचं जे स्थान वंदन केले आणि पुढचं जे स्थान आहे ते आहे सुरेगावचं स्थान. मधून जो काही अंतर आहे नदीने किंवा गोदावरीच्या पात्राच्या साईडनं 1 किलोमीटर आहे. पण जर पाणी असेल किंवा तो जाता येत नसेल तर आपल्याला पुन्हा गळनिंबला येऊन सुरेगावला जाता येतं. साधारण 3-3.5 किलोमीटरचं अंतर आहे. आपण जर रोडने गेला तर पुढे सुरेगाव लागतं. तिथून आपण विचारलं की स्थान कुठे आहे तर कोणी सांगतील तिथून साधारण 3 ते 3.5 किलोमीटर आणखी गंगेच्या काठावर आपली स्थान आहेत. रस्ता तिथेही कच्चा आहेत आणि पाऊस वगैरे झालं तर तिथं आपल्याला जाता येत नाही, पण कोणाला तरी विचारून घ्यावे. मग तिथे गेल्यानंतर तिथेही आपले 5 स्थान आहेत. जे जायकवाडी धरणाचे जे काही बॅकवॉटर आहे त्याचे लाटा आदून आदून मंदिराची जी काही भिंत आहे ती म्हणजे मोडकळीस येते, पडझडीला येते, म्हणून त्या ठिकाणी काही भीम वगैरे टाकलेले आहेत तेही पाहू शकता. स्वामींचे तिथे 5 स्थान आहे. तिथं एक स्थान जे आहे त्यांचं वस्ती स्थान आहे. पोथीमध्ये हेही दाखवलं आहे. बाकीचे जे स्थान आहे ते निर्देश रहित दाखवलेले आहेत. तिथलाही फोन नंबर मी तुम्हाला देणार आहे. तिथं पुजारी वगैरे असतात. आणि त्याच्यानंतर आपण पुढे जे आहे सुरेगावहून साधारण 7-8 किलोमीटर अंतरावर वरखेड येथील स्थान आहे. आपण वरखेडमध्ये गेल्यानंतर पुढे आहे रामडोह. तिथे गेल्यानंतर रामडोह पासून जवळच जे आहे एक छोटंसं देवीचं मंदिर आहे आणि डाव्या बाजूला आपले वरखेडची जी काही स्थान आहे ते दिसतात. आणि तिथे गेल्यानंतर लोकांना विचारून घ्यायचं की इथली स्थानं कुठे आहेत.
जे रामदेवची स्थानं कुठे आहेत आणि तेही सांगायचं. हे जे स्थान आहे हेही लिफ्टच्या जवळ आहे. लिफ्ट म्हणजे त्यावेळेस पाण्याची व्यवस्था केली, दगडी बांधकाम केलेलं असतं आणि मोठं आहे, त्याच्यामुळे लिफ्ट जवळची स्थान जर तुम्ही विचारले तर तिथले आपले घट सिद्धनाथाचे स्थान आपण वंदन तिथं करू शकतो चांगल्या पद्धतीने. तिथे देखील आपले भिक्षुक वगैरे असतात, संत महंत असतात, तेही तिथली माहिती वगैरे देतील. घटसिद्धनाथ जे आहे तिथे देखील 6 स्थान आहेत. महत्वाचं जे घटसिद्धनाथाची जी काही लीला आहेत, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूने आपल्या परिभ्रमणाच्या काळामध्ये 5 लिंगांना जे काही विडा वाहिलेला आहे त्याच्यापैकी घटसिद्धनाथ जे आहे तेथील एक स्थान होय. त्याच्यामुळे तेही स्थान वंदन आपण करू शकतो. पाण्यात नेहमी असणारे जे काही स्थान आहेत तेही सध्या उघडे झालेले आहेत आणि तिथून आपण शेवटचं जे काही स्थान आहे ते आहे ब्राह्मी. जे ब्राह्मी स्थान आहे ते आपण वंदन करू शकतो. तिथून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती ब्राह्मी हे स्थान आहे, एकच स्थान आहे. पण जर मधून जाता येत नसेल तर आपण पुन्हा रामदेव हे तिथे यायचं. तिथून साधारण 1-2-3 किलोमीटर अंतरावरती आपल्याला ब्राह्मी हे स्थान आहे, देखील आपण स्थान वंदन करू शकतो. अशा पद्धतीनं सर्व माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणचे जे काही लीळा वगैरे तेही थोडक्यात आपण जाणून घेतलेली आहे. सर्व सद्भक्तांनो, आपण एका दिवसामध्ये हे जवळपास आपले 8-10 जे काही स्थान आहे ते परिपूर्ण आपण वंदन करू शकतो व्यवस्थित. प्रत्येक ठिकाणचं जे आहे तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता श्री क्षेत्र खडकुली येथे जर आपल्याला जायचं असेल, तिथली माहिती जर विचारायची असेल तर तिथे भोजराव दादा कपाटे हे तिथे आहे आणि त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो. त्यांचाही नंबर मी या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर आगर वाडगाव जे आहे तिथे येळंकर बाबा आहे त्या स्थानावरती आणि त्यांचाही नंबर मी या ठिकाणी देत आहे. त्याच्यानंतर धनगरपट्टी या ठिकाणी बाळासाहेब कासवदे म्हणून आहे, त्यांच्याशी आपण आगर वाडगावचे आणि गळणीमचे स्थान जे आहे वंदन करण्यासाठी विचारू शकता. त्याच्यानंतर सुरेगावचं जे काही स्थान आहे या स्थानावर श्रीयुत गणगे म्हणून तिथे एक बाबा असतात, पुजारी आहेत आणि ते सेवा करतात. त्यांचाही नंबर सुरेगावचा मी तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेला आहे. त्याच्यानंतर वरखेड जे ब्राह्मणी वगैरे आहे त्या स्थानाचा नंबर तुम्हाला देत आहे. तिथे जे आपले सद्भक्त आहे प्रभाकर दादा घुले घटसिद्धनाथ यांचा देखील नंबर तुम्हाला या खाली दिलेला आहे. आणि काही काळजी मुद्दाम घ्यायची. पावसाळ्याचे दिवस आहे, कधी पाऊस येईल हे सांगता येत नाही. वातावरण पाहून आपण निर्णय घ्यायचा किंवा यांच्याशी संपर्क करायचा. जर तुम्ही सकाळी लवकरच निघाले तर हे सर्व स्थान तुमचे व्यवस्थित होतात. आणि जर संध्याकाळ झाली, कारण संध्याकाळ याच्यासाठी की जर हवा वगैरे येऊ शकते, लाटा वगैरे येऊ शकतात आणि हुडीवाले तुमच्याकडे वेळ जरी असला तरी हुडीवाले स्थानापर्यंत आपल्याला नेत नाही. म्हणून आपणही कुठली रिस्क न घेता लवकर येऊन जेवढं सहजतेने आपल्याला स्थान वंदन घडतील तेवढं आपण करून घेणं गरजेचं आहे. माझाही नंबर त्या ठिकाणी देत आहे. सर्वांना या स्थानाचं दर्शनाचं लाभ व्हावं हीच प्रभू चरणी मी प्रार्थना करत आहे. धन्यवाद.